मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये थंडी गायब होऊन तापमानात वाढ होत जाईल. या महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलाय. पण फेब्रुवारीमध्ये गारपिटीचा धोका आहे का? हा धोका कुठं असेल याचं उत्तर आपण देऊ. संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस असेल आणि तापमान नेमकं कुठं वाढणार आहे याचा कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांनुसार जिल्हानिहाय आढावाही आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, फेब्रुवारीचं मासिक हवामान उलगडण्यासाठी आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेले नकाशे पाहणार आहोतच, पण गारपिटीचा धोका का निर्माण होतो याचंही उत्तर थोडक्यात देणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये पावसाची सरासरी मुळातच कमी असते. त्यापेक्षाही कमी पाऊस आपल्या महाराष्ट्रातही अनेक भागात होणार असल्याचं दिसतंय. पण पाऊस होण्याची शक्यता असेल त्या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा धोकाही नाकारता येत नाही. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांचा हवामानाचा इतिहास पाहिला तर फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात काही प्रमाणात गारपिटीचा धोका असतो. ढोबळपणे सांगायचं झाल्यास पश्चिमी विक्षोभातून हिमालयीन क्षेत्रात बर्फवृष्टी तर उत्तरेकडील राज्यात पाऊस होत असल्यास तिथून महाराष्ट्राकडे थंड वारं वाहू लागतं आणि त्याच वेळी महाराष्ट्रात त्याच्या विरुद्ध दिशेने समुद्रातून बाष्पयुक्त वारा येत असेल तर वातावरणात वरच्या स्तरात या दोन्ही वाऱ्यांचा संयोग होतो. खूप उंचीवर बाष्पाचं पाणी आणि पाण्याचं रूपांतर बर्फात होऊन गारा तयार होतात. ही प्रक्रिया ज्या भागात होईल तिथं गारपिटीचा धोका असतो. हवामान आणि वाऱ्यांचा मेळ जुळण्याची शक्यता दिसली की गारपिटीचा अंदाज दिला जातो. पण गारपीट होण्याचा धोका काही वेळ आधी आपणही ओळखू शकतो. त्यासाठी एक लक्षात ठेवा, आकाशात गडद काळे ढग जमा झाले आणि तापमानात अचानक मोठी घट झाली की गारपिटीची शक्यता जास्त असते. फेब्रुवारीत गारपीट होण्याची शक्यता कुठं असेल हे आपण पाहूच, पण पाऊस असणाऱ्या भागातच गारपिटीची शक्यता राहील हे साहजिकच आहे. त्यामुळं पहिल्यांदा फेब्रुवारीतला पाऊस आणि तापमानाच्या अंदाजाचा आढावा आपण घेऊ. ज्या भागात रात्रीचं तापमान वाढतं तिथं रात्री बहुतांश वेळेला ढगाळ वातावरण असतं. त्यामुळं फेब्रुवारीच्या रात्रीच्या किमान तापमानाचा नकाशा सुरुवातीला पहा. त्यात पिवळा ते लाल रंगाच्या भागात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल. हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतकं तर निळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी तापमानाची शक्यता आहे. महाराष्ट्रातलं किमान तापमान पाहिल्यास फेब्रुवारीत कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पश्चिम भागात रात्रीचं तापमान जास्त राहणार आहे. अशाच पद्धतीचा दिवसाच्या कमाल तापमानाचा नकाशा पाहिला तर महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या तुलनेत दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमधलं दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात तापमानात जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. आता पावसाच्या अंदाजाचा हा देशाचा नकाशा पहा. त्यात पिवळ्या रंगाच्या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. हिरव्या रंगात सरासरी इतका पाऊस तर निळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असू शकतो. महाराष्ट्राकडे पाहिलं तर अनेक भागात कमी पावसाचा पिवळा रंग दिसतोय, पण सरासरीपेक्षा जास्त पावसाचा निळसर रंगही काही भागात दिसून येतोय. याच आधारावर आपण फेब्रुवारीमधल्या पावसाच्या अंदाजाचा जिल्हानिहाय आढावा घेऊ. कोकण विभागाकडे पाहिल्यास पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त तर मुंबई परिसरात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्राचं चित्र पाहिल्यास जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात फेब्रुवारीमध्ये पाऊस सरासरी इतका राहण्याची शक्यता आहे. आता पश्चिम महाराष्ट्राची स्थिती पहा. अहिल्यानगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारीत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर आणि बीड या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. धाराशिव आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. आता विदर्भाची स्थिती पहा. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यात अनेक भागात फेब्रुवारीत सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, गारपिटीचं म्हणाल तर फेब्रुवारीमध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर भाग, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याचा धोका सर्वाधिक असतो. या विभागात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असलेल्या भागात काही ठिकाणी हा धोका जाणवू शकतो. पण यंदा हा धोका कमी राहो हीच प्रार्थना. नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.